अजित पवार यांचा विमान दुर्घटनेतील मृत्यू राजकारणावर एक मोठा आघात ठरला आहे. एक स्पष्ट वक्ता, प्रशासनावर पकड असणारा, तळागाळातील कार्यकर्त्यांची नाडी जाणणारा एक धडाडीचा नेता काळाच्या पडद्याआड गेलाय. सकलम मीडियाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला सकलम मीडियाने हा आढावा. अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राचं समाजमन ओळखणारे संवेदनशील आणि कणखर नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय जीवनात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दिवसाचे 16-17 तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आव्हान त्याने आयुष्यभर लिलया पेलले. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ते तळपणारी तलवार ठरले. गेली 3 दशके महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याच्या राजकीय, सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाची सर्वांगीण विकास दृष्टी अनेकांना थक्क करणारी होती. व्यक्तिशीरपणा, शिस्त आणि कामातील काटेकोरपणा यासाठी ते विशेष ओळखले जात होते आणि त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राचा लाडका दादा असेही संबोधले गेले. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवाळी प्रवरा येथे त्यांचा जन्म झाला. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. ही जबाबदारी समर्थपणे पेलत असतानाच आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नाची जाणीव त्यांच्यात विकसित झाली. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची संवेदना त्यांच्यात लवकर रुजली. या संवेदनशीलतेतून त्यांनी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी धडाडीने काम सुरू केले आणि महाराष्ट्राच्या भावी नेतृत्वाची पाळंमुळं इथेच रोवली गेली. सहकार चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास दूध संघ, सहकारी संस्था, साखर कारखाने आणि बँकांमधील जबाबदाऱ्यातून पुढे गेला. 1991 साली हा प्रवास निर्णायक वळणावर आला, जेव्हा ते प्रथमच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर सातत्याने अनेक वेळा आमदार, राज्यमंत्री, मंत्री, खासदार आणि अखेर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. मंत्रीपदाच्या कारकिर्दीत ते प्रशासनावर मजबूत पकड असलेले, स्पष्ट वक्ता आणि शब्दाला जागणारे नेता म्हणून ओळखले गेले. काम होणार असेल तर होईल, अन्यथा नाही अशी थेट भूमिका घेणारे अजित पवार हे दिखाव्यापेक्षा कामाला प्राधान्य देणारे काम माणूस नेतृत्व होते. वेळ पाळणे, फाईलवर निर्णय घेण्यात विलंब न करणे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेणे ही त्यांची कार्यपद्धती होती. हजरजबाबीपणा आणि नेमक्या शब्दात मुद्दा मांडण्याची शैली यामुळे सभागृहात आणि बाहेरही त्यांची वेगळी छाप राहिली. अर्थमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अनेक वेळा मांडला. राज्याच्या आर्थिक आरोग्यावर पकड, आकड्यांची अचूक समज आणि विकासभिमुख नियोजन ही त्यांच्या अर्थसंकल्पीय मांडणीची वैशिष्ट्य होती. पायाभूत सुविधा, शेती, जलसिंचन, उद्योग आणि ग्रामीण विकास यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. जलसिंचन मंत्री म्हणून गोदावरी, कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील प्रकल्पांना चालना देत दुष्काळी भागासाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या प्रवासात वादही आले, मात्र राज्यात पाणी आणि विकास प्रश्नावर दीर्घकालीन विचार करण्याची त्यांची भूमिका ठाम राहिली. सत्ता असो वा नसो, जनता दरबाराच्या माध्यमातून अजित पवार कायम लोकांच्या संपर्कात राहिले. पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. सभागृहात प्रश्न मांडताना आपण ज्या जनतेच्या पाठिंब्यावर उभे आहोत त्या जनतेला आपण उत्तरदायी आहोत ही भावना त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत सातत्याने दिसून येत असे. मुंबईतील मंत्रालयापासून गावातील शेतकऱ्यांपर्यंत निर्णयाचा काय परिणाम होईल याची जाण ठेवून ते निर्णय घेत असत. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या राजकीय जडणघडणीवर खोल प्रभाव पडला. व्यक्तिशीरपणा, लोकांसाठी सतत सज्ज राहणं, उपलब्ध राहणं, अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि पुढील 25-30 वर्षाचा विचार करून विकास घडवण्याच्या दृष्टीने ही मूल्ये त्यांनी आत्मसात केली. याच मूल्यांमुळे अजित पवार हे केवळ सत्ताधारी नेता न राहता महाराष्ट्राच्या प्रशासनातील एक ठसा उमटवणारं नेतृत्व ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ हे अजित पवार यांच्या राजकीय आयुष्याचे प्रतीक होते. वेळेचे भान, व्यक्तिशीरपणा आणि क्षणाक्षणाचा हिशोब ठेवत काम करण्याची त्यांची वृत्ती या घड्याळाशी जणू एकरूप झाली होती. त्यांच्या अपघातानंतर घड्याळाचा संदर्भ पुन्हा एकदा चर्चेत आला आणि तो केवळ एक वस्तू न राहता
त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनाचा प्रतिकात्मक ठसा बनून राहिला. वेळेला बांधून ठेवत महाराष्ट्रासाठी जगणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला, ही भावना या प्रतीकातून अधिक तीव्रपणे व्यक्त होते. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता, निर्णयक्षम, प्रशासनावर पकड असलेला आणि जनतेसाठी अहोरात्र झटणारा नेता गमावला आहे. समर्थकांसाठी ते विकासाचे प्रतीक होते, तर विरोधकांसाठी कठोर पण प्रभावी राजकारणी. मतभेद असले तरी त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल, अर्थसंकल्पीय समजुतीबद्दल आणि काम करण्याच्या शैलीबद्दल दुमत नव्हते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. मी अक्षय जागीरदार आपली इथेच रजा घेतो. धन्यवाद.